सगळ्यांना म्हणजे आजच्या दिवसाच्या पहिल्यांदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज आपल्या शाळेमध्ये आपल्याच गावचे सुपुत्र आणि जयसिंगपूर स्थित क्रॉसफिट फिटनेस अकॅडमीचे फाउंडर संस्थापक माननीय प्रवीण कुमार मिर्झे हे आज आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत. त्यांच्याबरोबर आपण पुढचा 1 तासभर आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपण बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा आपण करून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आजचं जग हे अत्यंत धावपळीचं जग झालेलं आहे. खूप फास्ट लाईफमध्ये आपण जगतोय आणि हे जगत असताना आपली शारीरिक तंदुरुस्ती आणि आपली मानसिक आणि भावनिक तंदुरुस्ती जोपासणं हे एक आव्हानाचं काम आपलं बनलेलं आहे. एवढ्या धावपळीच्या जगामध्ये जगत असताना आपली ही सगळी तंदुरुस्ती फिटनेस आपण कसं मेंटेन करायचं या सगळ्या संदर्भामध्ये प्रवीण साहेब आपल्याला सगळी माहिती आपल्याला देणार आहेत, मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत. या निमित्तानं मला एक इंग्रजीमधलं एक वाक्य आठवतं आहे, इफ वेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. या म्हणीचा अर्थ असा आहे, जर आपण संपत्ती गमावून बसलो, काही कारणानं आपण संपत्ती गमावली, ऱ्हास झाला संपत्तीचा, तर आपल्या आयुष्यामध्ये फारसं काही बिघडलेलं नसतं. काहीतरी आपण गोष्ट गमावलोय. पण जेव्हा आपण आरोग्य आपलं गमावतो, आपण आपली शारीरिक तंदुरुस्ती जेव्हा गमावतो, तेव्हा मात्र आपलं प्रचंड स्वरूपामध्ये नुकसान होत असतं. या अर्थाची ही म्हण आहे. म्हणजे त्याचा अर्थ आरोग्य हे किती आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ही बाब आपल्याला अधोरेखित करायला पाहिजे. तर या निमित्तानं प्रवीण साहेब आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही शाळेमध्ये आलाय त्याबद्दल शाळेमार्फत मी तुमचं स्वागत करतो. तर सर्वप्रथम प्रवीण मिर्झे आपल्या गावचेच आहेत. तुम्हा सगळ्यांना ते नेहमी भेटतात, दिसतात. बरीचशी माणसं आपल्या जवळपास असतात, परंतु त्यांची कीर्ती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पसरत असते. वेगवेगळ्या ठिकाणी ते जातील तिथं आपल्या कीर्तीचा दुदुंभी ते पसरवत असतात. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं म्हणून मी त्यांना म्हटलं परवा की तुमचा बायोडेटा मला पाठवून द्या. तर त्यांनी मला एक बायोडेटा त्यांचा पाठवून दिलेला आहे. हे सगळं बघितल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटतं की काही वर्षापूर्वी या शाळेमध्ये ते आपल्या वर्गामध्ये 1 वर्षभर त्यांनी आपल्या शाळेमध्ये खर्च केले आणि त्यावेळेला त्यावेळेचं मला त्यांचं तब्येत किंवा व्यक्तिमत्व मला आठवलं. त्यावेळेला खूपच फॅट वगैरे होते आणि नंतर त्यांनी इतकं कमालीचा बदल आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये घडून आणला आणि अनेक लोकांच्या पण व्यक्तिमत्वामध्ये घडून आणला. हे सगळे त्यांची अचिव्हमेंट बघितल्यानंतर त्यांनी जी अचिव्हमेंट बद्दल जे उल्लेख केला, या माझ्याकडे जो पेपर आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पर्सनल अचिव्हमेंट म्हणजे त्यांची वैयक्तिक जीवनामध्ये त्यांनी काय काय अचिव्हमेंट केली. 34 किलोग्रॅम फॅट लॉस त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन 53 टाइम्स फिनिशर आहे. म्हणजे 53 वेळा त्यांनी 21 किलोमीटरची जी हाफ मॅरेथॉन असते, मॅरेथॉन खरं तर फुल मॅरेथॉन काहीतरी 42 किलोमीटरची असते, ती त्यांनी 53 वेळा हाफ मॅरेथॉन 53 वेळा पूर्ण केलेली आहे. त्यानंतर फुल मॅरेथॉन 42.2 किलोमीटरची जी असते ती त्यांनी 2 वेळा फिनिशर त्यांनी केलेली आहे. गेल्या 3 वर्षामध्ये 3700 किलोमीटर इतक्या लांबीचा म्हणजे रनिंग त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर इंडियन सायक्लोथॉन मंथली 1000 किलोमीटर सायकलिंग चॅलेंज 6 टाइम फिनिशर ते राहिलेले आहेत. 1 डे बिगेस्ट सायकलिंग राईड 300 किलोमीटर. एकाच दिवसामध्ये जास्तीत जास्त मॅक्सिमम किती किलोमीटर सायकल चालवायची, तर त्यांनी तो एक पराक्रम त्यांनी केला आहे. 300 किलोमीटर एका दिवसामध्ये 300 किलोमीटर लांबीचा सायकलचा त्यांनी प्रवास केला आहे. टोटल सायकलिंग आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे ते आहे 16,000 किलोमीटर, म्हणजे 16,000 किलोमीटर एवढं सायकलिंग त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या जातात आपल्या अवतीभोवती, त्याच्यामध्ये लोकमत मॅरेथॉन कोल्हापूर 2022 मध्ये ते ब्रँड अँबॅसेडर राहिलेले आहेत. त्या मॅरेथॉन स्पर्धेचे ते ब्रँड अँबॅसेडर राहिलेले आहेत. लोकमत मॅरेथॉन कोल्हापूर 2023 21 किलोमीटर पेसर ते राहिलेले आहेत. भारती मॅरेथॉन सांगली 2022 ब्रँड अँबॅसेडर ते राहिलेले आहेत. भारती मॅरेथॉन सांगलीचे सुद्धा ते ब्रँड अँबॅसेडर होते. मिरज सायक्लोथॉन 2022 ब्रँड अँबॅसेडर आहेत. जयसिंगपूर रोटरी मॅरेथॉन 2023 ब्रँड अँबॅसेडर राहिलेले आहेत. पन्हाळा हिल मॅरेथॉन 2023 ब्रँड अँबॅसेडर तिथे राहिलेले आहेत. ते 24 डिसेंबर सांगली मॅरेथॉन 10 किलोमीटर पेसर ते राहिलेले आहेत. 7 जानेवारी भारती मॅरेथॉन सांगली ब्रँड अँबॅसेडर आहेत. तर खूप त्यांचा प्रवास आहे
आणि ह्या सगळ्या प्रवासाच्या टप्प्याच्या दरम्यान त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व तर घडवलं, स्वतःची शारीरिक तंदुरुस्ती राखली ती राखलीच, परंतु इतरांना देखील प्रेरणा स्रोत ते बनलेले आहेत. आजच्या आपण त्यांना मुलाखतीसाठी त्यांना आपण पाचारण करण्याच्या पाठीमागचं एक कारण काय, तर ही माणसं इतरांच्या सुद्धा आयुष्यामध्ये एक प्रकारची प्रेरणा निर्माण करतात, इतरांना सुद्धा इन्स्पिरेशन देत असतात. त्यांच्यामुळंच आज आपल्या जयसिंगपूरच्या परिसरामधली अनेक माणसं रस्त्यावरती उतरायला लागलेली आहेत, रस्त्यावरती व्यायाम करतायत, रनिंग करतायत आणि अनेकांनी आपलं आरोग्याचा एक वेगळा म्हणजे मार्ग त्यांनी निवडलेला आहे आणि शारीरिक तंदुरुस्ती त्यांनी मेंटेन करण्याच्या ह्याच्यामध्ये ते लोक लागलेली आहेत आणि साहेबांनी सुद्धा या लोकांना खूप मदत केलेली आहे. तर ऑनलाईन आणि ऑफलाईन 700+ मेंबर्स त्यांच्या अकॅडमीचे आहेत, 700पेक्षा जास्त मेंबर्स त्यांच्या अकॅडमीचे आहेत. 4100 किलोग्रॅम फॅट लॉस इन 2 years, गेल्या 2 वर्षामध्ये 4000पेक्षा जास्त किलोग्रॅम वजन एकत्रितरित्या या सर्व लोकांचं कमी करण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. 200+ हाफ मॅरेथॉन रनर्स क्रिएट त्यांनी केलेले, म्हणजे 200पेक्षा जास्त रनर्स त्यांनी क्रिएट केलेले आहेत, 200पेक्षा जास्त लोक हाफ मॅरेथॉनमध्ये पळणारी लोक त्यांनी तयार केलेली आहेत. 75+ मेंबर्स आहेत ते कोलेस्टेरॉल रिव्हर्सल प्रोग्राममध्ये त्यांनी भाग घेतला, म्हणजे कोलेस्टेरॉल लेवल त्यांनी कमी केलेली आहे. कोलेस्टेरॉल म्हणजे हृदयरोगासाठी कारणीभूत असलेला बॅड कोलेस्टेरॉल हा प्रकार जो असतो हृदयरोगासाठी कारणीभूत असतो. पण यांच्या अकॅडमीमध्ये दाखल झालेल्या 75पेक्षा अधिक लोकांनी आपला कोलेस्टेरॉल रिव्हर्सल त्यांनी करू शकलेले आहेत, म्हणजे हृदयरोगापासून एक प्रकारे त्यांनी मुक्ती मिळवलेली आहे. 19 मेंबर्स डायबेटिक रिव्हर्सर त्यांनी करू म्हणजे 19 लोकांनी आपला जो मधुमेह नावाचा जो प्रकार असतो, आजार असतो, जो जीवघेणा आहे पण स्लो पॉयझनिंग आपण त्याला म्हणतो, तो आजार रिव्हर्स करण्यामध्ये 19 लोकांनी यश प्राप्त केलेलं आहे. 43 मेंबर्स प्री डायबेटिक रिव्हर्सल, ज्या लोकांना म्हणजे मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यावरती जी लोक होती अशी 43 लोक ही आपल्या मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यामधनं तो प्रोग्राम त्यांनी करून त्याच्यावरती त्यांनी मात केलेली आहे. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अचिव्हमेंट त्यांनी केलेल्या आहेत. तर असे अचिव्हमेंट करणारे प्रवीण साहेब आज आपल्याबरोबर मुलाखतीसाठी उपस्थित आहेत. मी परत एकदा त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मी आता थेट त्यांच्यापर्यंत जातो आणि त्यांना प्रश्न विचारूयात आपण की हे सगळं हा जो तुमचा जो म्हणजे प्रवास आहे, हा प्रवास म्हणजे एक काय म्हणूया आपण सेडेंटरी लाईफ जगणारा माणूस ते नंतर एक शिस्तबद्ध आणि स्वतःचं फिटनेस राखण्यामध्ये तुम्ही जो शिस्तबद्धता जी राखली आणि ती इतरांना देखील शिस्तबद्धता तुम्ही जी लावली, हे कसं शक्य झालं? कसा आहे तुमचा प्रवास, कसा झाला प्रवास, याबद्दल आम्हाला तुम्ही सांगावं. सर्वप्रथम मला आज आपल्या शाळेतच मला इथं बोलण्याची संधी दिली, हे माझं मी भाग्य समजतो. त्याबद्दल मी सरांचे आणि शाळेचे मी पहिल्यांदा आभार मानतो. जर सरांनी मला विचारलं की इथंपर्यंत मी कसं पोचलो किंवा हे मला कसं सुचलं किंवा इथंपर्यंत आपण कसं आलो, तर हे मला सांगायला आवडेल. हे सांगत असताना मी काय चुका केल्या हे तुम्हाला चुकासुद्धा कळतील किंवा ते तुम्ही करू नयेत म्हणून पण मी सांगेन. मी ज्यावेळी की नाही म्हणजे पहिला वेट थोडंसं कमी होतं, पण माझं जे वेट वाढत गेलं. आधी कसं असायचं, आता फास्ट फूड वगैरे की नाही भरपूर प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर. मग ज्यावेळी माझं काय इन्कम वगैरे सोर्स नव्हतं, त्यावेळी आम्हाला काय असं खायचं वगैरे कधी बाहेर की नाही म्हणजे हेच झालं नाही, बाहेर कधी खायला मिळतच नव्हतं. बरोबर. पण ज्यावेळी आमचा स्वतःचा इन्कम सोर्स चालू झाला किंवा तुमचाही कधी इन्कम सोर्स चालू होईल, त्यावेळी आपलं बाहेरचं खाणं वगैरे वाढतं. बरोबर. म्हणजे कधी तर आम्हाला बाहेर जायला कधी तर मिळायचं आपल्याला बाहेरचं. बरोबर. मग आपला स्वतःचा इन्कम ज्यावेळी व्हायला चालू झाला त्यावेळी आम्ही कधी बाहेरचं खाणं खूप वाढवलं. जे आवडायचं आपल्याला किंवा इथं जाऊन खा तिथं जाऊन खा, हे खूप जण आता सध्या करत आहेत. ते बाहेरचं जे करायला नको होतं आम्ही खूप खाल्लं बाहेरचं. त्याच्यामुळे माझं वजन जे आहे ना ते जवळजवळ 35-36 किलो वजन वाढलं, जेवढं होतं त्याच्यापेक्षा. मग ते तेवढं वजन वाढलं, तर ते वजन वाढल्यानंतर का नाही हेल्थ प्रॉब्लेम खूप चालू झाले. मी किती किलो वजन झालं होतं त्यावेळेला तुमचं? 105 किलो वजन झालं होतं. 105. आणि त्यावेळेला एज किती होतं माझं? त्यावेळी बघा 26 एज होतं. 26. 105 पुढं. मग त्यावेळी हेल्थ प्रॉब्लेम खूप चालू झाल्यानंतर सारखं म्हणजे कमरेचा त्रास वगैरे व्हायचा, रात्री झोपल्यानंतर कधी सकाळी उठायला यायचं नाही, हे त्रास होता. किंवा असं जास्त घाम येऊन कधी असं डोक्यात कधी वगैरे असं फुटकळ्या वगैरे असं उठायचं, म्हणजे ते घाम निघण्याचा प्रकार आहे. म्हणजे मी खूप कधी त्वचारोग तज्ञांना वगैरे दाखवलं, पण त्यांनी कधी 2-3 औषध दिले, कमी झालं, परत झालं. मग एका डॉक्टरांनी मला सांगितलं की वेट कमी झाल्याशिवाय हे काही कमी होणार नाही.
मग असं होतं. पण त्याने की नाही मग काही डॉक्टरांनी मला काय सांगितलं, हे तुझं अनुवंशिक आहे, तुमच्या घरात सगळेजण जाडच आहेत, पण म्हणून तुझं ते वजन वाढणार नाही, काही कमी होणार नाही असं सांगितलं होतं मला. पण मला काय ते पटलं नाही. मग मी डॉक्टरांना एका विचारलं, सर ज्या घरात फॅट असलेले लोक असतात त्या घरात का नाही अनुवंशिक आहे असं तुम्ही सांगता, पण ज्या घरात बॉडी बिल्डर असतात त्यात बॉडी बिल्डर अनुवंशिक कोण नसते का, असं विचारलं. मग त्याचं मला उत्तर हे, मी ज्यावेळी न्यूट्रिशन कोर्स करत होतो त्यावेळी मला उत्तर मिळालं की अनुवंशिक हा विषय नसतो. अनुवंशिक हे तुमचं ब्लड शुगर वगैरे असू शकतं, किंवा कॅलेस्ट्रॉल वगैरे घरातल्या कुणाला असेल, किंवा सांधिवात वगैरे असं हेल्थ प्रॉब्लेम असू शकतात, पण वजन वाढण्याचे अनुवंशिक नसतं. कारण घरात सगळ्यांचंच खाणं एकसारखं असतं म्हणून सगळेच जाड असतात. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांचं एकसारखं खाणं असतं त्यात. बरोबर आहे. मग एका ज्या घरी बारीक असतं सगळ्यांचं खाणं एकसारखं असतं असं असतं, म्हणून माझं वजन वाढलं होतं. मग मी वजन कमी करायचंच ठरवलं होतं. मग एका डॉक्टरांनी मला काय सांगितलं, फॅमिली डॉक्टरांनी, थायरॉइड वगैरे आहे का चेक कर म्हटले. थायरॉइड जर असेल तर पण वजन वाढतं असं सांगितलं होतं त्याने. मग थायरॉइड आहे का चेक करण्यासाठी मी मिरजमध्ये पटवर्धन डॉक्टर म्हणून आहेत त्यांच्याकडे गेलं. थायरॉइड चेक केलं, थायरॉइड काय नव्हतं. मग टेन्शन मुक्त झालो मी. पण बाकी काही टेस्ट करायला लावलेले, त्यात माझं कॅलेस्ट्रॉल लेवल एकदम हाय होतं. कॅलेस्ट्रॉल लेवल हाय होतं आणि शुगर लेवल एकदम खूप वाढलेलं होतं माझं. म्हणजे त्याला HbA1c म्हणजे 3 महिन्याचं का नाही शुगर लेवल म्हणतात. HbA1c एक टेस्ट असते त्या, तर ते HbA1c 5-7 पासून 6-4 पर्यंत हे प्री डायबेटिक असतं. 6-5च्या पुढे डायबेटिक असेल, मग माझं 6-4 होतं. बरोबर, म्हणजे 1 पॉईंट कमी डायबेटिक मध्येच होतो मी. जर तू वजन नाही कमी केलास तर तू डायबेटिक होणार म्हणून सांगितलं होते मला. त्या दिवशी खरोखर मी ते ऐकल्यानंतर मला काय झोप लागलं नव्हतं 2 दिवस. मी काय करायचं विचार करत होतो, किंवा आम्ही वर्कआउटमध्ये कायम असायचो, व्यायाम करायचा प्रयत्न खूप करायचो. त्यावेळी बाहेर फिरतेच काम होतं. मग खाण्याचं प्रमाण तर का नाही पूर्ण बाहेरचं बंदच केलं होतं. वजन ज्यावेळी मला 34 किलो वाढल्यावर लक्षात आले की कमी करायला पाहिजे, मग पूर्ण बाहेरचं खाणं बंद केलं. पण आता आपण सध्या का नाही खूप जण का नाही घरी ट्राय करत असतात. काय करत असतात, वजन कमी करायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं की जे वाईट आहे तेवढं आपण बंद करायचं. वाईट म्हणजे काय, साखर पूर्ण बंद करायचं, किंवा काही जण म्हणतात भातामुळे वजन वाढतंय, भात बंद करायचं, तेल बंद करायचं. मग असे सगळे प्रकार मी करायचो आधी. आणि मला व्हिडिओ बघायची थोडी हौस होती, म्हणजे युट्यूबला का नाही कोण काय काय सांगतंय असं. बरोबर, रोज 2-3 तास व्हिडिओ बघायचं, कोण काय काय सांगेल ते प्रयोग करायचो आम्ही वजन कमी करण्यासाठी. बरोबर, हे प्रयोग मी सारखं करायचो. त्यात एका म्हणजे रामदेव बाबांनी सांगितलं होतं की लौकिका ज्यूस पिऊ, म्हणजे दुधी भोपळ्याचं ज्यूस प्या. मग तिने सांगितलं हे पिला की तुम्ही कमी होणार. हे पिलं तर जर कमी होत असेल तर मी पिणार म्हणून ठरवलं. आणि ते कुणाला 1 ग्लास सुद्धा जाणार नाही. मी जवळजवळ का नाही 1.5 महिने पिलं ते. अरे बाबा. मग ते तेवढं पिऊन सुद्धा का नाही माझं काही वजन का नाही 1 किलोपेक्षा काही कमी झालं नाही. आणि एका व्हिडिओमध्ये एकाने सांगितलं की रोज गरम पाणी प्यायचं. गरम पाणी पिला तर पण का नाही तुम्ही दिवसभरात गरम पाणी पिला तरी पण महिन्याला 2 किलो होते. 2 किलो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे म्हटलं मी. महिन्याला 2 किलो कमी होत असेल तर. मग रोज गरम पाणी प्यायला चालू केलं. ऑफिसमध्ये सुद्धा ते इलेक्ट्रिक केटल आणून ठेवलं, गरम पाणी प्यायचो. त्याच्यानं सुद्धा काही वेट उतरलं नाही. मग तसे काही भरपूर. आता काही जण सांगतात सकाळी लिंबू पाणी प्या किंवा मध घालून प्या. सर ते मी मध 18 किलो खाल्ले आतापर्यंत. एवढं म्हणजे आमच्या घरात काचेचे बाटले डाबरचं मिळतं, हिचं काचेचे बाटले असलेलं तेवढं डाळी भरून ठेवला. ते तेवढा मी परवा मोजलं, ते तेवढं 18 किलो झाले. बाकी अल्पाचं वगैरे असते ते काही पतंजलीचं ते काही टाकून दिले, किती खाल्ले ते बाकीचं माहित नाही. मग लिंबूवाला सुद्धा का नाही लिंबू मला देताना का नाही किती दर वाढले की 50ला 50 लिंबू द्यायचा, एवढंच त्याच्या संग ओळख झाली. एवढे लिंबू पाणी वगैरे असले प्रकार मी खूप केले. जवळजवळ 3-3.5 वर्ष का नाही भरपूर प्रकार केलेत. कोण आता माझं लक्ष बाहेर कुठे फिरायला गेलं का नाही वजन वाढवा कमी करा, कुठं काय लिहिलं त्याच्याकडे लक्ष जाणार, त्याला फोन लावायचं काहीतरी विचारायचं. म्हणजे माझं पूर्ण फोकस आता शुगर लेवल तर वाढले, डायबिटीस कोणा काय तर प्रयत्न करायलाच पाहिजे. वॉकिंग मला अजिबात जमत नव्हतं, म्हणजे एवढं त्रास होतं. वॉकिंगला कसं दोन्ही पाय घासून मला इथं पायाला जखम व्हायची, म्हणजे एवढं वेट वाढलं होतं. मग वॉकिंग किंवा हे पुढच्या नळ्या जे आहेत ना हे दुखायच्या माझ्या. अर्जुनवाडपर्यंत गेलो आणि परत येताना मला 1 तास लागायचा, एवढं दुखायचं. मग हाय वेट झालं. ते का दुखते तुमचं तर का नाही हाडावरती मसल वेट कमी आणि फॅटचं वेट जास्त झालं की डायरेक्ट लोड हाडावरती पडत असतो. अच्छा. मसल वेट जर असेल तर का नाही ते हाडाला कनेक्ट असते जॉईंटला, आणि मसल वेट कमी असेल आणि वेट शेअरिंग करत असेल, फॅट वेट जास्त असेल तर डायरेक्ट लोड हाडावरती पडतोय आपल्या. बरोबर आहे. मग ते तसं प्रॉब्लेम व्हायचं म्हणून मी सायकल घेतली होती, का तर मला वॉकिंग पण जमाना. मग सायकल मी चालू केलो रोज का नाही मी
जवळजवळ कुरुंदवाडपर्यंत जायचो. मग नंतर हळूहळू वाढवून 5व्या मैलपर्यंत रोज 50 किलोमीटर सायकलिंग चालू केलो. मग त्याच्यानं सुद्धा होईना. मग असं जवळजवळ मी का नाही पैसे खर्च इकडं तिकडं किंवा काही जण मला ते एका कंपनीचे प्रोडक्ट सांगितले, ते सुद्धा मी 28,000चे प्रोडक्ट खाल्ले. जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये मी पैसे खर्च केले अरे बापरे. वजन कमी करण्यासाठी. पण 4 ते 5 किलो वजन कमी व्हायचं आणि वाढायचं, परत वाढायचं. हे असं 50 किलो कमी केलं असेल सर मी हा 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 3-3.5 वर्षात. पण वेट तेवढंच माझं कमी झालंय पण लगे वाढले आणि असे प्रकार खूप व्हायचं. मग असंच मला वाटलं की हे सगळं जे आहे की नाही खाण्यामुळे डिपेंड आहे आपलं. एका व्हिडिओमध्ये बघितलं की सगळं जे वेट लॉस आपलं फॅट लॉस आहे डिपेंड, ते सगळं आपण कधी काय खातो त्याच्यावर ते डिपेंड असते. मग मी न्यूट्रिशन कोर्स करायचा ठरवलं. न्यूट्रिशन कोर्स करायला मी शोधत राहिलो कुठं कुठं करायचं, कुणाचे रिझल्ट कसे आहेत. मग उत्तर प्रदेशमध्ये गौतम गनी म्हणून एक जण आहेत, त्यांच्याकडे मी करायचं ठरवलं. ते न्यूट्रिशन कोर्स करण्याचं कसं काय विचार डोक्यात आला, म्हणजे ह्या सगळ्या पार्श्वभूमी म्हणजे व्हिडिओ बघून? हा एवढं का नाही प्रयत्न करून पण माझं कमी होत नाही वजन. पण कधी खूप जणांचं काही जणांचं वजन कमी झालेलं आहे. हे सगळं खाण्यावर डिपेंड आहे. न्यूट्रिशन म्हणजे खूप महत्वाचं आहे. आपण कधी कमी खाणे म्हणजे डाएट नाही, योग्य खाणे म्हणजे डाएट. बरोबर. कमी खाणे म्हणजे त्या आपण जेवढं खाणार आहे त्यात सगळं न्यूट्रिशन व्हॅल्यू आपलं पूर्ण झालं पाहिजे, आपल्या शरीराला जेवढं लागणार तेवढं. हे मला कळालं. मग न्यूट्रिशन कोर्सच करायचं आपण ठरवलं. मग ते कोर्स करत 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 आपण बाहेरचे मला कोर्स थोडं शिकलं. कोर्स कुठं म्हटलं करत होता? गौतम जानी म्हणून आहेत उत्तर प्रदेशला, त्यांच्याकडे ऑनलाईन केलं. एक 5-6 वेळा जाऊन ऑनलाईनच केलं. मग एक 5-6 वेळा व्हिजिट देऊन आलो त्यांच्याकडं. पण त्यांच्याकडे सुद्धा कसं आहे, त्यांनी जे काय काय शिकवायचं न्यूट्रिशनवाले शिकवतात, पण स्वतः अनुभव घेतलेले खूप जण कमी आहेत तिथं. बरोबर. स्वतःच म्हणजे आपण कुठं तटतो. आपण जर वजन कमी करायचं म्हटलं तर काय आपल्याला काय काय चॅलेंज येतात. बरोबर. त्यांना फक्त न्यूट्रिशन बद्दल माहिती आहे, पण स्वतः करत असताना की कुणाला किती भूक लागते किंवा कुणाला काय गरज आहे हे मी त्यात मी स्वतः वजन कमी करत असताना शिकलो. मला 15 महिने लागले वजन कमी करायला 34 किलो. तर ते शिकत शिकत मी एक 6 महिने त्यांचं कोर्स निम्म्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी केस स्टडी द्यायला लागले मला. आणि की आपण ज्यावेळी कधी हे प्रत्येकाचं कधी डाएट प्लॅन बनवत असतो त्यावेळी त्यांनी प्रत्येकाचं आम्ही महत्वाचं कधी ब्लड रिपोर्ट करून घेतो. ब्लड रिपोर्ट कशासाठी महत्वाचं आहे, आज आपण बघत असतोय जिम मध्ये कधी कुणालाही अटॅक आलं किंवा कुणालाही अचानक अटॅक आलं वगैरे कधी कमी वयात हा प्रकार खूप आता सध्या घडत आहे. तर ह्याचं कारण काय, तर कधी हे बाहेरचं कधी लाईफस्टाईल आता सध्या आहे फास्ट, त्याच्यामुळे कधी खाण्याचं प्रमाण वगैरे कधी सगळ्यांचं बदललेलं आहे. वर्कआउट वगैरे कुणाचं नाही आहे, व्यायाम वगैरे नाही आहे. तर कुणाला काय खायची हौस आहे त्याच्यावरती का नाही त्यांचं का नाही हेल्थ प्रॉब्लेम चालू झाले असतात. कुणाला गोड खायची हौस आहे त्याला शुगर लेवल जास्त असतं, कोणाला तेलकट जास्त खायचे आहे त्याला का नाही हौस आहे, त्याचं कॅलेस्ट्रॉल लेवल जास्त आहे. मग ह्या प्रकारे प्रत्येकाचं आम्हाला का नाही ब्लड रिपोर्ट पहिला पाहावं लागतंय. ब्लड रिपोर्ट का नाही पाहण्यासाठी त्यांनी प्रत्येकांच्या आम्हाला केस स्टडीसाठी तुम्ही म्हटलं न्यूट्रिशनचा कोर्स केला, न्यूट्रिशनिस्ट किंवा न्यूट्रिशन संदर्भाने डाएट संदर्भामध्ये कोर्स केला. तो किती वर्षाचा किंवा 15 महिन्याचा तो कोर्स होता. आणि मग त्या प्लॅननुसार स्वतःच्या म्हणजे खाण्यापिण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवलं आणि व्यायाम करत असताना मग त्याचा तुमच्या ह्याच्यासाठी फायदा झाला. मग तो तुम्ही इतरांच्या पर्यंत कसं पोहोचवलं ते सांगू. आता मी हे सगळं करत करत 15 महिन्यात वजन कमी झालं. माझा उद्देश फक्त काय होता, फक्त मी माझं वजन कमी करण्यासाठी मी प्रयत्न शिकला होता. मी न्यूट्रिशन कोर्स फक्त माझं वजन कमी करण्यासाठी शिकलं. माझा हा उद्देश क्रॉसफिट अकॅडमी चालू करायचा काही उद्देश नव्हता. बरोबर. व्यवसाय चांगला आहे, मी ते करतोय 12 वर्ष झालं, किंवा हे करायचं माझा काही उद्देश नव्हता. ज्यावेळी मी वेट कमी केलो त्यावेळी मी त्याच्या आधी तुम्हाला सांगितलं की मी सायकल घेतली होती. तर ते सायकलिंगमध्ये सवय असत असताना काही आमचा सायकलिंगचा ग्रुप झाला. इको व्हीलर्स म्हणून सांगली इथला ग्रुप आहे, एक 55 लोकांचा ग्रुप आहे जयसिंगपूरचा. आणि सांगली सायकल स्नेह म्हणून सांगलीचा एक ग्रुप आहे, तिथं 125 लोकांचा ग्रुप आहे. बरोबर. तर मी कमी करत असताना त्यांनी माझं वेट कमी होताना बघितले. 34 किलो मी वेट कमी केलं. तर लॉकडाऊनच्या 1 वर्ष आधीच आमच्या इथले एक 5-6 महिने आधी आपल्या जयसिंगपूर ग्रुपमधले सायकलिस्ट जे आहेत ते म्हटले आमचं पण वेट कमी करायचं, तू शिकलास तर आम्हाला पण सांग. मग खूप चांगले चांगले व्यक्ती आहेत, CA आहेत, त्यानंतर बिझनेसमॅन वगैरे असे सगळे आहेत. मग त्यांना घेऊन शिकलोय. तर मी त्यांचं पण केस स्टडी करायला लागलो, ब्लड रिपोर्ट वगैरे काढून त्यांचं पण डाएट प्लॅन दिलं.
आणि त्यांचं वर्कआउटसाठी जागा कुठं करायचं, वर्कआउट कुठं करायचं मी एकटा तर करत होतो. बरोबर. मी एकटा कुठं इथं सरळीत शेतात वगैरे करणार हां किंवा घरीच करणार, गोडाऊन आहे गोडाऊनमध्ये करणार. बरोबर. मग एकटं करायची सवय मी लावून घेतली होती. मग त्यांना पण त्यांचं कधी डाएट प्लॅन वगैरे सगळं बनवलं. हां आणि उदगावमध्ये MIDC मध्ये बँक ऑफ बडोदा आहे, त्याच्यासमोर पेविंग ब्लॉक आहे, तिथं कधी आम्ही सुरुवात केली. बरं. त्यांचं एक 22 ते 23 लोकांना घेऊन चालू केलं होतं. त्या 22 लोकांचंही रिझल्ट आम्ही आणलं. 22 लोकांचं, कुणाचं 5 किलो, कुणाचं 8 किलो, असे 5 किलोपासून 22 किलोपर्यंतच वजन कमी केलं. हां. एक प्रवीण उपाध्याय त्याचं हायेस्ट 22 किलो मी कमी केलं. तर कुणाचं 17 किलो, 18 किलो असं 22 लोकांचं मी वजन कमी केलं. तर त्यांचं रिझल्ट पाहून खूप लोक त्यांना विचारायला लागले की हे कसं काय वजन कमी केलास. आमच्या रोज बघण्यात कधी 5-6 किलो फरक पडला तर पण लगेच फरक दिसतो त्यांना. तर हे वजन कसं कमी केलास त्यांना विचारायला लागले. तर असा आमचा मित्र आहे, न्यूट्रिशन कोर्स केला आणि तो डाएट प्लॅन वगैरे देतो आणि वर्कआउट आम्ही इथं करतोय. तर आम्हालाही घेतोय काय विचार, आम्ही पण येतो असं त्यांना रिक्वायरमेंट यायला लागले. खूप रिक्वायरमेंट आली, एक जवळजवळ 35-40 रिक्वायरमेंट एक 2 महिन्यात मला ऐकायला मिळाली की असं असं मला विचारलाय, हा विचारलाय, तो विचारलाय. तर तरी सुद्धा माझा काय उद्देश नव्हता की ते करायचं काय नाही. तर ह्याच माझे 22 ते 23 लोकांनी मला का नाही सारखं सांगून का नाही त्यांनीच जागा बघितली. आणि ह्याचा आज हे येणारा उद्या ह्याच्यापासून का नाही, ह्याच्याकडनं का नाही, ह्याला पण तू डाएट प्लॅन द्यायचा आणि तुझा तरी खर्च निघू दे, आम्हाला 2 तास वेळ देतोस रोज तू, आणि ह्याच्याकडनं एवढे पैसे घ्यायचे आणि एवढं तू चालू कर, असं करून का नाही त्याने भाग पाडून मला चालू करायला लावलं. ह्यातनं आम्ही सुरुवात का नाही चालू केली. तर माझं ज्यावेळी चालू करणार, आता आपण हे चालू करायचं अकॅडमी, मला ज्यावेळी डोक्यात क्लिक झालं की आता हिने पाठ लागल्यात आणि आपण यांचं खर्च तर आपलं निघते आणि आपला पण वर्कआउट होते यांच्यासोबत, बरोबर, आणि आपण कधी चालू करूया हे ज्यावेळी ठरलं माझं, त्यावेळी 1 महिना मी कधी लगेच चालू केलं. 1 महिना खूप विचार केला मी. तर ह्यात पडायचं तर आपण 100% पडायचं नाही तर पडायचं नाही हा विचार केला होता मी. की आपण लोकांना घ्यायचं तर त्यांना का नाही विश्वास ठेवून आपल्यावर येणार तर त्यांचं करायचं तर परफेक्टच करायचं 100%. त्यात आपलं का नाही किती कोण काहीही सांगितलं तर आपलं काय इथिक्स असलं पाहिजे हे मी पहिल्या दिवशी ठरवलं होतं. की आपण ते सुद्धा ठरवलं आणि विजन एक ठरवले की मला या 10 वर्षात का नाही काय काय करायचं आहे. का तर कुठलंही काम करत असताना विजन असणं महत्वाचं आहे. तुम्हाला 10 वर्षात का नाही आपण कुठं पोचायचं किंवा कुठल्या वर्षी काय करायचं हे मी का नाही पहिल्या एखाद्या महिन्यात ठरवलं आणि मग सुरुवात केली. मग आहे त्या लोकांना 25-30 लोकांना घेऊन चालू केलं. तर मी पहिला ज्यावेळी विजन ठरवलं त्यावेळी माझं मेन जे उद्देश होता की मला जे प्रश्न पडतात तेच प्रत्येक लोकांचे असणार आहे. बरोबर, की आज आपण वजन कमी करावलं तर खूप जणांचं आणि परत वजन वाढतंय, हे मला प्रश्न होतं ते त्यांना पण असणार. बरोबर आहे. तर त्याला काय, तर त्याला आपण प्रॅक्टिसमध्ये असलं पाहिजे. जर तुम्ही सगळंच बंद केला आणि कधी वजन वाढायचं कारण काय सांगतो ह्यातनंच, वजन वाढायचं कारण काय असतं, आपलं मेंटेनन्स कॅलरीज, मग शरीराचा आपला खर्च, आपण शरीर जगवण्यासाठी टिकवून ठेवण्यासाठी जो शरीराचा खर्च असतोय त्यासाठी आपण खात असतोय ते आपला मेंटेनन्स कॅलरीज झालं. ते प्रत्येकाचं वेगळं असतंय. ज्याचं वजन जास्त त्याचं कॅलरीज जास्त असू शकते किंवा वजन पण जास्त आणि त्याचं काम दिवसभर का नाही हेवी वर्क आहे त्याचं त्याच्यापेक्षा जास्त असू शकते. बसून काम करणाराचं आहे त्याचं कमी असू शकते. प्रत्येकाचं वेगळं येते. तर का नाही ते मेंटेनन्स कॅलरीज पेक्षा आपण 1000 कॅलरीज समजा एक्स्ट्रा खाल्लो तर ते कुठं जाणार, फॅटमध्येच जाणार. 1000 कॅलरीज आपण एक्स्ट्रा खाल्लो तर ते फॅटमध्ये जाणार. तसं 7000 कॅलरीज एक्स्ट्रा खाल्ले की आपलं 1 किलो वजन वाढत असते. मग हे वजन वाढण्याचं कारण आहे. तर हे वजन तुम्ही नंतर वर्कआउट बंद वगैरे केला, वर्कआउट नाही केला आणि खाण्याचं प्रमाण तुमचं वाढत राहिलं तर हे तुमचं परत वजन वाढणार आहे. हे मी त्यांना सांगितलं. तर त्यांचं वजन वाढू नये ह्यासाठी काय करायचं हे मी पहिल्या दिवशी ठरवलेलं की तुम्ही आता खूप जणांना कशी सवय असते एकटं करायला, कुणाची वर्कआउट करायची तयारी नसते. बरोबर. घरात कोण करत नाही किंवा कोण तर दोस्त असल्याशिवाय का नाही पीअर ग्रुप नसतो थोडक्यामध्ये, किंवा कुठं तर कधी ग्रुपमध्ये जाऊनच वर्कआउट करायची सवय आहे. एकटं करायची कोणालाही सवय नाही. तर मी पहिल्या दिवशी सांगतोय की आपण आता येऊन इथं करायला लागलं ठीक आहे, पण तुम्ही जोपर्यंत एकटं करायला शिकत नाही व्यायाम तोपर्यंत तुम्ही आयुष्यात मेंटेन राहणार नाही. बरोबर. तर मी मेंटेन कसं राहायचं हे मी माझ्याबद्दल विचार केला. तर मी मेंटेन राहण्यासाठी काय शिकलं तर आपण रनिंगची सवय लावून घेतली. रनिंग हा विषय असा आहे की कुठेही जिम जायची गरज नाही, जिमला जायची गरज नाही किंवा सायकल सुद्धा नसली तरी चालते तुम्हाला. आणि कुठेही टूरवर जरी आपण असलो तरी सुद्धा का नाही आपण तिथं जाऊन सकाळी 1 अर्धा तास 1 तास रनिंग करू शकतो. म्हणजे रनिंगसाठी बेस्ट आहे. त्याच्यानं आपलं रनिंग आपण जर कंटिन्यू करत राहिलं तर का नाही आपलं रेस्टिंग हार्ट रेट, झोपल्यानंतर जे हार्ट रेट येते ते एकदम कमी येते आणि आपलं जेवढं हार्ट रेट कमी तेवढं आपलं आयुष्य जास्त असते.
मग आपण रनिंगची सवय लावून घेतली. मग हे रनिंगची सवय आमच्याकडे आजपर्यंत कधी माझ्याकडे रनिंग करायचं आहे मला म्हणून आजपर्यंत माझ्याकडे कोणी आलं नाही. पण मी त्यांना रनिंग सगळ्यांना शिकवलं. तर माझा उद्देश काय ठरवलाय मी, आपल्या अकॅडमीमध्ये जे फॅट लॉस करतात ते परत माझ्याकडे त्यांना जॉईन व्हायची गरज पडू नये किंवा कुठल्याही जिमला परत त्यांना जॉईन व्हायची गरज पडू नये. ते आयुष्यात माझ्याकडे फॅट लॉस केल्यानंतर आयुष्यात एकटे मेंटेन राहायलाही शिकले पाहिजे हे मला त्यांना शिकवायचं होतं. मग त्यासाठी मी सर्वांना रनिंगची सवय लावत गेलो. मग त्यातनंच कने ज्यांना कने हळूहळू त्यांच्या डोक्यात नशा उतरायला चालू केली रनिंगची, कसं करायचं काय, फॅट लॉस सोबत ते पण शिकवलं. ज्यांना पळता येत नव्हतं अशा 200 जास्त लोकांना आतापर्यंत मी 21 किलोमीटर. आता मी तुम्हाला मध्ये थांबवतो. तुम्ही आता या सर्व लोकांना व्यायामाचे म्हणजे काय म्हणतात त्याला धडे दिलेत किंवा या सगळ्या लोकांना व्यायाम करायला उद्युक्त केलं, पण त्याच वेळेला तुम्ही सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट पण आहात. ही बाब आपण क्लिअर करूया की सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट म्हणून तुम्हाला काय वेगळाने काय कोर्स करावा लागला किंवा कुठल्या संस्थेकडनं तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळवावं लागलं? आपण घेऊ शकतो, काही अडचण नाही. हा हा हा, म्हणजे न्यूट्रिशन कोर्स आपण करणार आहे म्हणून डायरेक्ट जॉईन होऊ शकतो. त्याला कुठलीही मर्यादा कोणी करू शकतो. म्हणजे त्याला असं कुठल्या संस्थेची अशी आपण करू शकतो कुठे एज्युकेशनल डिग्री किंवा असं नाही. पण आपल्याला ते सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट म्हणून आपल्याला मान्यता दिली जाते. त्यांची काय गव्हर्निंग बॉडी वगैरे काय असते, म्हणजे वरची काय त्यांची संस्था असते का त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारी किंवा काय? म्हणजे तिने ज्यांच्याकडे केलात कधी त्यांच्याकडनं का नाही हे आपलं गव्हर्नमेंट कडून का नाही त्यांना लायसन असते. हा, अच्छा. त्यांनी सर्टिफाईड कोर्स देऊ शकतात असं आहे. बरं, आता आपल्याकडे जी लोक तुमच्या क्लासमध्ये अकॅडमीमध्ये दाखल होतात ही सगळी लोक काही ना काहीतरी मला वाटते व्याधी असणारी लोक येतात का जनरली तरुण लोक सुद्धा यामध्ये? माझ्याकडे जे व्यक्ती आहेत ना ते तुम्हाला जिम मध्ये पण दिसणार नाहीत असे व्यक्ती आहेत कधीच, किंवा कुठं जे वॉकिंग जाणार आहे. माझ्याकडे जो क्राऊड आहे ना तो 35 ते 40 वयानंतरचा आहे, जे जिम मध्ये जाऊ शकत नाहीत जिम मध्ये. आणि जवळजवळ 85% लोक हेल्थ प्रॉब्लेम असलेले आहेत. म्हणजे दिसायला फिट दिसतात. पहिल्यांदा माझ्याकडे आले त्या दिवशी म्हणजे का नाही त्याने मला काही सध्या प्रॉब्लेम नाही आहे, मी एकदम ओके, कुठल्याही गोळ्या चालू नाहीत. कुठल्याही गोळ्या चालू नाहीत म्हणजे आपल्याला काय प्रॉब्लेम नाही असं नाही. एकदम लास्ट स्टेजला आपल्याला गोळ्या चालू होतात असं असतात. मग कधी आपण रिपोर्ट चेक केल्यानंतर जवळजवळ 70 ते 75% लोकांचे कॅलेस्ट्रॉल हे निघालेलंच आहे. ज्यांना शुगर म्हणजे का नाही हेच नव्हतं, म्हणजे काही माहीत नव्हतं का नाही, अशा 23 लोकांना आतापर्यंत माझ्याकडे का नाही डायबेटिक निघलेलं आहे, म्हणजे माहीत सुद्धा नव्हतं. कमी एजमध्ये डायबेटिक, 40 एजच्या आधीच. काही जण असे आहेत की 22-23 एजमध्ये शुगर लेवल आहे. काही जणांना थायरॉइडचं प्रमाण आहे, काही जणांना युरिक ऍसिड म्हणून प्रॉब्लेम आहे. युरिक ऍसिड म्हणून गाऊट म्हणून एक प्रॉब्लेम होतोय, त्याच्यानं सांधी वगैरे दुखतात, त्याच्यासाठी पूर्ण डाएट वेगळं होतोय. लेडीजमध्ये पीसीओडी म्हणून प्रॉब्लेम आहे, त्याचा प्रॉब्लेम खूप जणांना आहे, त्याच्यामुळे वजन वाढत असते. लेडीजमध्ये थायरॉइडचं प्रमाण जास्त आहे. हे खूप प्रमाण म्हणजे हेल्थ इश्यू असलेले खूप जण त्यात निघायला चालू झाले. मग आम्ही फोकस ते डाएटला करायला लागलं. काही जणांचं रिझल्ट कसं असतात, डाएट करतात, कमी करतात, पण कधी आता युरिक ऍसिड असेल तर आपल्याला कडधान्य पण चालत नाही खायला. मग ते जर माहित नसेल तर आपण द्यायचं कसं डाएट? बरोबर. काही जण कडधान्य चांगला आहे म्हणून खातात, पण युरिक ऍसिड वाल्याला चालत नाही ना. आता कॅलेस्ट्रॉल वाल्याला जे आहे ना दुधाचं प्रमाण कमी ठेवलं पाहिजे, दिवसभराचं सॅच्युरेटेड फॅट आहे हे प्रमाण कमी ठेवलं लागतंय. मग ते आम्ही त्याच्यावर डाएट प्लॅन बनवतोय. अकॅडमीमध्ये दाखल होतानाच त्यांच्या या टेस्ट तुम्ही आधीच टेस्ट करून घेतोय, त्याच्यावरच वर्कआउट पण डिपेंड आहे. कुणाचं कॅलेस्ट्रॉल लेवल कसं आहे, त्याला कुठले वर्कआउट चालतात तेच द्यावं लागतं. बरं, आता काही लोक मेडिकेशन वरती असतील, त्या लोकांच्या बाबतीमध्ये तुम्ही त्यांना व्यायाम देता? वेगळं देतो, त्यांना वेगळं देता, त्यांना जे चालेल तसं. कुणाला स्पाईनचा प्रॉब्लेम आहे त्यांना वेगळे वर्कआउट आहेत. हार्टची किंवा शुगरच्या जे व्याधी कॅलेस्ट्रॉल हाय कॅलेस्ट्रॉल आहे त्यांना पूर्ण आपण वर्कआउट वेगळे देतो. जरी तुम्हाला इकडे वर्कआउटला कोण बोलवले तरी तिथं वर्कआउट करायचे, तुम्हाला दिलेलेच वर्कआउट करायचे म्हणून सांगते. त्यांच्यासाठी वेगळा प्रोग्राम आहे प्रत्येकाला, पण सगळ्यांकडनं मात्र वर्कआउट करून घेताच. हो, शक्यतो मी वर्कआउट करून घेतो. म्हणजे कसं मी थांबून सगळ्यांचं वर्कआउट घेत नाही. मी प्रत्येकाला आल्यानंतर पहिला 8 दिवस कुठले कुठले आपण वर्कआउट करायचे ते शिकवतोय आणि फक्त चार्ट काढून देतोय. हा वर्कआउट तुम्ही इथे यायचं करायचं. मी समोर थांबून सवय कुणाला लावलेली नाही की तुम्ही मी मोजत बसणार मग तुम्ही वाया. स्वतः कसं असतंय त्यांचं, तसं सवय मी काय ठेवलं नाही.
तसं स्वतः का नाही तुमचं तुम्ही मोजायचं आणि करायचं असं तर ठेवलं. आमच्याही क्षेत्रामध्ये तुमचं हे काय म्हणत तंत्र हे फार महत्वाचं आहे. सेल्फ स्टडी आपण ज्याला करायलाच म्हणतो पाहिजे. ती करायलाच पाहिजे. आता तुम्ही सर आम्ही कमी केलं तर काय करणार, मोजायला तुम्ही मोजत नाही काय नाही असं म्हणतात काय जण. तुम्ही कमी केलास तर माझं काय 1 किलो वाढणार पण नाही, कमी पण होणार नाही. नुकसान तुझं आहे. बरोबर. तुझं जर टार्गेट असेल तर तू करूचील, नाही तर नाही करणार म्हटलं. तुला बरोबर. किती वर्षात करायचं त्याच्यावर डिपेंड आहे. तू तुझा वेळ वाया घालवायला आलायस काय कमी करायला आलायस हे बरोबर. महत्वाचं आहे. आता 40 पर्यंत माणसानं आपल्या वयाची 40 वर्ष पूर्ण होईपर्यंत छुप्या पद्धतीनं कळत न कळत आपल्याला या व्याधींची आपण म्हणजे खूप सारी माणसं या व्याधीची शिकार होतात आणि मग त्यांना मग 40 नंतर किंवा कधीतरी त्यांना डॉक्टरांनी सजेस्ट केल्यानंतर ही मेडिकेशन सुरू झाल्यानंतर त्यांना जाणीव होते की आपल्या आरोग्यामध्ये काहीतरी बिघाड आहे. मग ही लोक व्यायाम करण्यासाठी सुरू करतात म्हणा किंवा काही लोक करतात सुरू आणि नंतर बंद पण करतात किंवा काही लोकांना सवय पण नसते. बऱ्याच लोकांनी आपल्या शाळा कॉलेजेस नंतर पुन्हा व्यायामाला त्यांनी सुरुवात पण केलेली नसते किंवा त्यांनी व्यायाम सोडलेला असतो बिलकुल. या लोकांना तुम्ही मेंटली कसं प्रिपेअर करता? मेंटली सगळ्यात महत्वाचं मेंटल प्रिपेअर. पहिल्यांदा ब्लड रिपोर्ट आल्यानंतर त्यांची तयारीच होते की आता आपल्याला करायला पाहिजे. काही जणांचं का नाही वेळ आणि जवळजवळ 80% लोकांना काहीतरी प्रॉब्लेम निघाले. आताही सध्याची कंडिशन आहेच. 80% लोकांना काहीतरी प्रॉब्लेम निघतेच. कॅलेस्ट्रॉल हाय निघतंय किंवा शुगर निघतंय किंवा काहीतरी निघतेच. कुणाला व्हिटॅमिन डी कमी आहे, B12 कमी आहे किंवा कुणाला काहीतरी त्रास चालू आहे. हे प्रॉब्लेम आहेत तर ते रिपोर्ट बघितल्यानंतर का नाही हे डायरेक्ट का नाही हाय प्रमाणात असेल तर मी डायरेक्ट डॉक्टरांचं सजेशन घ्यायला होतो. जे डाएटमधनं जेवढं कंट्रोल होते त्याला आपण करू शकतो. एकदम हाय लेवलला असेल तर त्यांना बाकीचे पुढचे टेस्ट करायला होते, ECG वगैरे सगळे. बरोबर. मग ते सगळं बघितल्यानंतर माझ्याकडे सातत्याने करायला चालू करतात ते. मग त्यांना जास्त कधी सांगायला लागत नाही. आधी कसं करायचं, ज्यांचे प्रॉब्लेम कमी आहेत त्यांचं जरा सातत्य कमी राहते. बरं. ज्यांचे प्रॉब्लेम नाहीत ते निवांत असतात. त्यांना उठवायला फोन करायला पाहिजे. असं जर तुम्ही सकाळी उठता त्यावेळी फोन करत जाऊ म्हणतात. म्हटलं मी फोन करणार आहे आणि तू व्यायाम करणार का असं डायरेक्ट विचारतो मी त्यांना. मी म्हणजे कोणाला असं सवय लावलेलं नाही की तुला पाहिजे असेल तर तू करायचं नाही तर नाही. हो, तंदुरुस्ती राखण्यासाठी डिसिप्लिन फार महत्वाचे आहे. डिसिप्लिन स्वतःच असलं पाहिजे. आज मी ती जर माझ्याकडे जरी आता दोघ जण जरी आले दोस्त तरी मी त्यांना सांगतो की हा नसेल तर दुसऱ्या दिवशी तू पाहिजेस. तो कुठेतरी गेला का तर ह्याला 10 वर्षात वजन कमी करायचं असेल आणि तू हिच्यासोबत आलास तर तुझं पण 10 वर्षातच होणार. तो तुझं टार्गेट तू किती दिवसात करायचं हे तू गोल सेट केलं पाहिजेस. त्यासाठी तू रोज आलंच पाहिजेस. डिसिप्लिन प्रत्येकाचं डिसिप्लिन हे महत्वाचं आहे. मग या सर्व लोकांना तुम्ही किती वेळाचं म्हणजे व्यायाम त्यांच्याकडनं करून घेता? मी एक्सरसाइज एक्सरसाइज रोजचं म्हणताय काय? रोजचं जे कसं आहे प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे. कोणाची हेल्थ प्रॉब्लेम आहे त्यांना थांबून आपल्या हार्ट रेट प्रमाणात दम लागायचा, अति हार्ट रेटला वर्कआउट करायचं नाही. थांबून करायचं. जे वर्कआउट काढून दिलेले असतात. काही जणांचं वर्कआउटचं बॅकग्राऊंड असते त्यांचं 1 तासात होते. काही जणांचं वर्कआउटचं बॅकग्राऊंड आहे त्यांना सुरुवातीला म्हणजे त्यांना टार्गेट दिलेली असतात तुम्ही? मी फक्त वर्कआउट देतोय, तुम्ही एवढं संपवायचं निवांत. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनात ते टार्गेटच झालं. ते टार्गेट त्यांनी अचीव्ह करायचं. आणि मग ग्रॅज्युअली ही टार्गेट्स तुम्ही वाढवत नेता? हो, वाढवत नव्हतो. सुरुवातीला पहिल्या दिवशी तर नाही आम्ही जे 3-4 महिने झाले आम्ही 6 कॅटेगरी केले वेगवेगळे वर्कआउटचे. बिगिनर 1, बिगिनर 2, एक्सपर्ट प्रो, इंटरमिडिएट 1, इंटरमिडिएट 2 असे. कुणाचं बॉडी रिस्पॉन्ड कसं करते त्याच्यावरती आपण वाढवत जातोय. कुणाचं किती वर्कआउट किती वेळात व्हायला लागला त्याच्यावरती आपण पुढचं वर्कआउट त्यांना देतो. मग हा जो बिगिनर्सचा जो कालावधी असतो तो किती साधारण एखाद्या व्यक्तीला ज्याने व्यायाम कधीच केलेला नाही, कधीच व्यायाम केलेला नाही त्यांना 2 आठवड्यात म्हणजे रुटीन लागणार. 2 आठवड्यामध्ये ते पहिल्यांदा बॉडी पेन वगैरे होत असतं. मग कसं बॉडी पेन व्हायला त्याच्यावरती दुसरा वर्कआउट आपण देत असतो. बॉडी रिकवर पण व्हायला पाहिजे. जर बॉडी तुमची रिकवर झाली नसेल तर इंजुरी वगैरे होऊ शकते तुम्हाला. मग ते एक 15 दिवस कधी रुटीन लागण्यात जातात. मग काही जण मध्ये चुकवले तर मग 1 आठवडा जास्तच लागतो त्यांना. मग 2 आठवड्यानंतर पुढचं वर्क. बरोबर. आता हे सगळं झालं फिटनेसचं. स्पर्धेमध्ये सहभाग होणं, मॅरेथॉन असेल, सायक्लॉथॉन असेल, ह्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं हे कसं सुरुवात केली आणि मग त्याला यश कसं मिळत गेलं याबद्दल थोडंसं? मी तर पहिल्यांदा मॅरेथॉन केली. म्हणजे मी पहिल्यांदा आता ज्यावेळी वजन कमी करायला चालू केलं त्यावेळी 20 किलो पहिल्यांदा वजन कमी केलं. आता मी पहिल्यांदा सांगितलं की ज्याच्याकडे शिकलो त्यांच्याकडे का नाही फक्त स्वतःचा का नाही अनुभव काही नाही, फक्त शिकवायचं. थेरॉटिकली कुठं तटलो हे त्याच्यावरनं का नाही मला म्हणजे दुसऱ्यांना सांगता येते. आता मी 20 किलो कमी केलो ना त्यावेळी बिफोर आफ्टरचं फोटो टाकलं होतं.
खूप छान केलायस, खूप कमी केलायस हे खूप जण मला म्हटले. त्यावेळी माझ्या डोक्यात गेले की खूप चांगलं झालंय. त्यानंतर माझं वजन कमी होत नव्हतं 1-1.5 महिने, का तर मी सॅटिस्फाईड झालतो, का तर आधी एवढे एफर्ट पण लावत नव्हतं मी सॅटिस्फाईड झाल्यामुळं. पण मी रोज 50-60 किलोमीटर सायकलिंग करायचं होतं म्हणून की नाही, आता आमचे मित्र आहे विशाल म्हणून, त्याला मी म्हटलं की आपण 21 किलोमीटर पळायचोय, 50-60 किलोमीटरपेक्षा 21 किलोमीटर पळूया म्हटलं. आणि मॅरेथॉनला एका गेलो आम्ही, लोकमत मॅरेथॉनलाच गेलो होतो. तर तिथं आम्ही मॅरेथॉन जॉईन केली, 21 किलोमीटर पळायला गेलो. तर 230 लोक होते 21 किलोमीटरला, 212 आणि 213 नंबर आमचा आलता. तर आणि शेवटचे 30-40 जण होते ते सगळे म्हातारे होते, त्यात नंबर आमचा आलता. म्हटलं कुठं तर चुका लागली, 20 किलो कमी केले. म्हणजे 1.5 महिने माझं वजन कमी होत नव्हतं ना. परत मी टार्गेट ठेवले की आपल्याला का नाही 3 तास 6 मिनिट लागले होते मला 21 किलोमीटर पूर्ण करायला. मग कुठं तर चुकायला म्हटलं, जे माझं वजन तटत होतं सॅटिस्फाईड झाल्यामुळं, मग म्हटलं मला अजून काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी परत वर्कआउट चालू केलं. परत 70 दिवसात 14 किलो कमी केलं वजन, जे तटत होतं ते. परत मला पुढचं का करायचं हे कारण मिळालं म्हणून. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की वजन कमी करण्याच्या संदर्भानं आपण बरंचसं आपण बोललो, पण आयडियली एखाद्या माणसाचं वजन किती असावं, त्याचा रेशो कसा असतो, काय असतं? आता मगाशी चर्चा केली सरांसोबत. आपलं उंची काढायचं, आपलं उंची जेवढा आहे सेंटीमीटर मध्ये काढायचं. 165 सेंटीमीटर असेल त्यातनं 100 वजा करायचे. 165 आपली उंची 165 सेंटीमीटर असेल तर 100 वजा करायचे. तेवढे वजन आपलं पाहिजे, आयडियल वजन, आयडियल बॉडी वेट तेवढं पाहिजे. आणि लेडीज मध्ये 105 वजा करायचं. 105 वजा करायचं, तेवढं वजन पाहिजे आपलं. पण हे महत्वाचं काय झालं आपलं कडे BMI बॉडी मास इंडेक्स म्हणजे तेवढं पाहिजे, बरोबर, उंचीच्या मानानं वजन झालं. पण त्या वजनात आहे त्या वजनात काय पाहिजे हे लय महत्वाचं आहे आपल्याला. आता काही जण माझ्याकडे असे आहेत की 75 किलो वेट पाहिजे, 69 आहेत, 6 किलो अंडर वेट आहेत, पण भरपूर पोट दिसतंय. आता 6 किलो तर आता आहे, बरोबर, पण भरपूर पोट दिसते, अंडरवेट आहेत, पण तरी देखील भरपूर दिसते, पोट आहे. अशी सुद्धा कंडिशन आहेत माझ्याकडे. तर कधी 75 किलो वेट जर लागत असेल आपल्याला, तर त्यात फॅटचं प्रमाण फक्त 10 किलो पाहिजे. आणि बोन वेट मसल वेट जे आहे की नाही ते तुमचं 65 kg पाहिजे, तर आपण व्यवस्थित दिसू शकतोय. अच्छा, समजा समजा 80 किलोचे 2 व्यक्ती असतील, दोघांचं उंची सेम आहे, वजन सेम आहे, दोघे एकसारखं दिसू शकत नाही. बरोबर, बिझनेसमॅन आहे तो जाड असू शकतोय किंवा गवडी वगैरे हेवी काम करणार सेम वेटची माणसं, हा सेम वेट सेम हाईटचे एकसारखे दिसू शकत नाही. गवडी वगैरे असेल तर तो थोडं मस्क्युलर दिसू शकतो हेवी वर्क करणारा. मग त्याचं खर्च पण खाण्याचं जास्त असू शकतंय, ह्याचं खर्च कमी असू शकते खाण्याचं. म्हणजे त्याचं डेली वर्क पण मॅटर करतंय असं आपण म्हणजे आहे त्या वेट मध्ये ह्याचं फॅटचं पर्सेंटेज जास्त आहे, ह्यांचं फॅटचं पर्सेंटेज कमी आहे. फॅट जे कसं आहे कापसासारखं असते, म्हणजे दिसायला जास्त आणि वेट कमी. आणि मसल कसं आहे पूर्ण शरीर 5 किलो वाढलं तरी पण अर्धा इंच पण वाढल्यासारखं दिसत नाही, असं आहे. मसल म्हणजे एकदम सॉलिड येते असं, मसल वेट पाहिजे. बरं, मगाच आपला प्रश्न आपला अनुत्तरित राहिला, मॅरेथॉनकडे कसं वळला? मग हे मी मॅरेथॉन कधी करायचं मी स्वतः ठरवलं की आपण कधी आता तेवढ्या मला खूप वाईट वाटलं होतं की आपण शेवटचे 40 आहेत त्यांच्यात नंबर आमचा आला आणि ती सगळे म्हातारे होते. परत वेट कमी केलो आणि परत कधी 6 महिन्यानंतर मॅरेथॉन गेलं. तर तिथंच कधी जिथं 3 तास 6 मिनिट लागले होते तिथं 2 तास 2 मिनिटात मी पूर्ण केलं. मग त्यावेळी डोक्यात आले की आपण आपल्याला काय तर टार्गेट असल्याशिवाय कधी आपण पुढे जाणार नाही हे मला कळालं. त्यावेळी मग कधी मी ठरवलं की आपण मॅरेथॉन हे सर्वांना भाग घ्यायला लावायचं. आणि मॅरेथॉन आपण हे पुढे ह्यांना मेंटेन राहण्यासाठी पण चांगला आहे हे मला कळालं. का तर आपल्याकडे फॅट लॉस करून गेले की एखादं मॅरेथॉन कधी वर्षात 3 मॅरेथॉन आपण ठरवायचे कुठले तरी करायचे आहेत. तर मॅरेथॉन मध्ये आपण ते रजिस्ट्रेशन केलं की आपली 3-4 महिने आधी रजिस्ट्रेशन होतं की ते मॅरेथॉन आपण रजिस्ट्रेशन केले म्हणून आपली प्रॅक्टिस चालू होते. बरोबर, आपण तिथे किंवा तिथं आपण लोक जसे मी बघितले की कोण कसे कसे पळतात ते बघितले की नाही, आपण पण ह्या वर्षी काय टार्गेट ठेवायचं, आपण किती वेळेत पूर्ण करायचं हे आपण टार्गेट ठेवून कधी प्रॅक्टिस मध्ये राहतो. त्याच्यामुळे आपण मॅरेथॉन करायचं ठरवलं. मग सगळ्या लोकांना मी कधी मॅरेथॉनचं प्रॅक्टिस द्यायला चालू केलं, आठवड्यातनं 2 दिवस रनिंग वगैरे. तर पहिल्याच वर्षी कधी लोकमत मॅरेथॉनला कधी आमचे रजिस्ट्रेशन बघून किंवा माझी अचिव्हमेंट पाहून त्यांनी मला ब्रँड अँबॅसेडर दिलं. पहिल्याच तुम्ही भाग घेतलेल्या पहिल्याच मॅरेथॉन मध्ये मी घेतलो का नाही त्यावेळी ग्रुपनं मी ज्यावेळी पहिला केलं त्यावेळी. अच्छा, त्याच्या आधी मी 2 वेळा पळलो होतो त्यावेळी काय नाही, पण माझं अचिव्हमेंट त्यावेळी कधी झालं होते
सायकलिंग वगैरे हा, हा. किंवा मी फॅट लॉस केलोय आणि हा. आमचा एवढा मोठा ग्रुप आहे म्हणून मला ब्रँड अँबॅसेडर केलं त्यांनी. हम्म. तर मी पहिल्या वर्षी कधी त्यांच्याकडं अकॅडमीतनं ज्यावेळी घेऊन गेलो लोक त्यावेळी 95 लोकांना घेऊन गेलो होतो. हा, हा, हा. 95 लोकांमध्ये फक्त 2 जण कधी आधी एक मॅरेथॉन केलेले होते. हम्म. जवळजवळ 93 लोक कधी पहिल्यांदा 21 किलोमीटर पळणार होते. मग ते सर्वांना मी घेऊन गेलो 21 किलोमीटर त्या दिवशी सर्वांनी यशस्वीपणे पूर्ण केलं. टायमिंग महत्वाचं असते पण कधी नॉनस्टॉप पळत पूर्ण केलं सर्वांनी. कोणाला 5-10 मिनिट कमी जास्त हे लागत असते. मग त्यावेळीपासून ठरवले की आपण हे मॅरेथॉनमध्ये यांची सवय लावायची. मग ग्रुप हे सर्वात मोठा होत गेला. जवळजवळ आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही मॅरेथॉन असले की आमचा सर्वात मोठा ग्रुप असतो. सगळ्यात मोठा बिगेस्ट ग्रुप आपलाच असतो. आपला बिगेस्ट. म्हणजे जयसिंगपुरात माझं एक टार्गेट होतं की जयसिंगपुरात 5 ते 6 लोकच असे आहेत की जे कुठेही जाऊन 21 किलोमीटर रनिंग करतात. वर्षातनं 1 किंवा 2. काही डॉक्टर आहेत, 2-3 मित्र आहेत असे. ते सोडले की कोण मॅरेथॉन करणार आहेत. तर हे जयसिंगपुरातला आकडा का नाही मला जवळजवळ 500 पर्यंत न्यायचा आहे. ते आता आम्ही 250 पर्यंत 250 पर्यंत आणले. नाही तुमच्यासाठी मला वाटतं की एकदम ब्राईट फ्युचर आहे. मी जंगम सरांना विनंती करतो की जंगम सरांनी या खुर्चीवरती यावं आणि माझ्याकडनं राहिलेले आणि जंगम सरांच्या मनामध्ये काही घोळत असलेले काही प्रश्न ते सरांनी विचारावं असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. बरीचशी चर्चा झाली आहेत, मनातले बरेचसे प्रश्न संपलेले आहेत. तरी पण एक प्रश्न मनामध्ये आहे. आपण ज्यावेळेला मगाशी चर्चा केली की बरेच जे कॅन्डिडेट तुमच्याकडे येतात आणि त्यांचं तुम्ही रिपोर्ट बघितल्यानंतर त्यांच्या व्याधीबद्दल तुम्हाला समजतं. त्यानंतर वेट लॉस किंवा वेट कमी असेल त्यांचं वाढवणं या संबंधात तुम्ही सर्व ते प्रयत्न करता. पण माझ्या मनात एक प्रश्न आहे की वेट उंचीच्या प्रमाणात बरोबर आहे आणि काही व्याधी आहेत. मग त्यांच्यासाठी तुम्ही डाएट प्लॅन वगैरे किंवा व्यायाम कसा करून घेताय? त्यांचं काही फॅट लॉस करायची गरज नाही. चांगला प्रश्न आहे. त्यांचं फॅट लॉस तर करायची गरज नाही पण आपल्याला पूर्ण डाएट चेंज करणे महत्त्वाचं आहे त्यांचं. का तर का नाही त्यांचं रोजचं सवय जर असेल समजा कॅलेस्ट्रॉल आहे तर त्यांचं दिवसभरात का नाही आपलं का नाही तेलाचं प्रमाण वगैरे खाण्याचं. तेलाचं प्रमाण कसं असावं ह्यावरनं सांगतो मी. तेल हे सध्या तर वाईटच आहे खाण्यासाठी तरी पण तेल हे वापरतात. तेल हे कसं मोजायचं आपण घरात सगळेजण खाताना सुद्धा किती खाल्लं पाहिजे. RDA म्हणजे रिकमेंडेड डायटरी अलाउन्सेस. RDAच्या हिशोबानं आपण तेल किती खाल्लं पाहिजे सांगतो. आपण वर्षात कधी किती आणतो डबं बघायचे घरी आणि भागीले किती लोक आहेत पाहायचे. तर प्रत्येकाला 300 ते 400 ग्रामच आपल्याला तेल आलं पाहिजे एवढं. तर आपण ते घरात जाऊन आता कॅल्क्युलेशन करायला कळेल की आपण किती खातोय महिन्यात सगळं. महिन्याला एकट्याला 300 ते 400 ग्राम जास्तीत 400 ग्राम एकट्याला आलं पाहिजे. सगळं तुमचं दिवाळी दसरा सगळे कार्यक्रम धरून. तर म्हणजे समजा 5 माणूस घरात असेल तर 1.5 किलो तेल पुरेसं आहे. 5 माणूस असेल तर आणि आपण 15 किलोचा डबा संपवतो. तसं मग कधी हे तेल 10 पट जास्त झालं. 10 पट तेल सुद्धा त्यात पण प्रकार. आता कधी कोणाला कॅल्शियम असेल तर आपण ते तेलाचं प्रमाण आधी कधी पूर्ण कधी जवळजवळ कमी करतोय. एकदम खूप कमी करतोय. जिथं गरज आहे तिथंच वापरायला सांगतोय. त्या हिशोबानं आपण डाएट प्लॅन किंवा कॅलेस्ट्रॉलसाठी फॅट पण महत्त्वाचं आहे. कॅलेस्ट्रॉल म्हणजे काय लिपिड प्रोफाईल हे टेस्ट असतं कॅलेस्ट्रॉलसाठी. कॅलेस्ट्रॉल पूर्ण फॅटवरती डिपेंड आहे. तुम्ही कधी कार्बचं प्रमाण खाल्ला कार्बोदके तर त्याच्यानं तुमचं कॅलेस्ट्रॉल वाढणार नाही. माझ्याकडे अशी व्यक्ती आहेत की ज्यांचं 130 किलो वजन आहे कारण त्याला कॅलेस्ट्रॉल नाही. ज्याचे वेट आहे त्यालाच कॅलेस्ट्रॉल असं नाही असते असं नाही. तुम्ही जसं म्हटलं वेट व्यवस्थित आहे पण त्याला कॅलेस्ट्रॉल हे 100% असू शकतं. का तर तो काय खातो डेली त्याच्यावर डिपेंड आहे. तर ते ज्यांना फॅट्स जास्त खायची गरज आहे बेकरी प्रोडक्ट्स म्हणा किंवा तळलेले पदार्थ सगळ्यात फॅट जास्त का नाही वाईट कुठलं खाण्यासाठी तर मैदा तेल आणि साखर एकत्र आलेले पदार्थ जिलेबी म्हणा किंवा गुलाबजामुन हे आपण रोज खात नाही म्हणून खूप चांगलं आहे. कधी तर असते म्हणून ठीक आहे. ते रोज खाल्ले की लोक 25 वर्षात सगळे मरतील असा प्रकार होईल. मग हे कधी तर असते म्हणून ठीक आहे. मग हे आपण पूर्ण सगळ्यांचं कमी करायचं त्या हिशोबाने डाएट प्लॅन द्यायचा प्रयत्न करतोय. तर ते कॅलेस्ट्रॉल लेवल जर 250पेक्षा जास्त असेल 200च्या खाली लागतं टोटल कॅलेस्ट्रॉल. तर ते 250पेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांचं सजेशन घ्यायला सांगतो. ECG वगैरे करायला लावतो मी. म्हणजे किती दिवसापासून आहे किंवा ब्लॉकेज वगैरे काय आहेत का हे पहिला बघितलं पाहिजे. वर्कआउट करताना काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. तर जर काही ECGमध्ये प्रॉब्लेम नसेल तर आपण डाएटवरती कंट्रोल करू शकतो असं आहे. मग ते डाएट आपण त्यांना पूर्ण वेगळाच देतोय. डाएट काय हेल्थ प्रॉब्लेम असेल त्याच्यावर.
समजा कोलेस्ट्रॉल पातळी जास्त आहे हां हे लक्षात आलं, हां मग तुम्ही फॅट कमी करणार. हां फॅट कमी करणार त्यावेळेला वजन आणखीन उतरणार. नाही फॅटचं वजन शरीरातलं हां. मेंटेन करण्यासाठी पुन्हा वजन फॅट कमी केलं, हां जेवढं पाहिजे तेवढं ठेवण्यासाठी तुम्ही डाएट प्लॅन दिला, हां पण पुन्हा उंचीप्रमाणे वजन ठेवण्यासाठी त्याला इतर घटक जे लागतात ते पण त्या डाएट प्लॅनमध्ये द्यावे लागणार. हां खूप चांगला प्रश्न आहे. त्यात वजन उतरणार नाही सर. आपण दोन्ही करू शकतो. आपल्याला वजन उतरायचं असेल तर उतरू शकतोय, किंवा मेंटेनन्स कॅलरीज काय आहे ते महत्त्वाचं आहे. आपण मेंटेनन्स कॅलरीज त्यांचे काढतोय. पहिला आठवड्याभरात कधी त्यांना आपण एक 15 दिवसाचा डाएट प्लॅन देतोय, ठराविक कॅलरीजचा डाएट प्लॅन देतोय. तर ते डाएट प्लॅन दिल्यानंतर त्यांचं वजन वाढायला लागलं काय कमी व्हायला लागलं हे आपल्याला कळतंय. तर ते वजन किती वाढलंय त्याच्यावरती त्यांचं मेंटेनन्स कॅलरीज किती असेल हे आपण काढतोय पहिल्यांदा. जर त्यांचं वजन मेंटेन ठेवायचं असेल तर आणि कॅलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर त्यांचं जेवढं मेंटेनन्स कॅलरीज आहे त्यात त्यांना बाकीचे पदार्थ फॅट सोडून देतोय. म्हणजे कॅलरीज तेवढेच झाले आणि फॅटचं प्रमाण कमी झालं. म्हणजे वजन वाढणार नाही पण तुमचं कॅलेस्ट्रॉल लेवल कमी होईल असं आहे. आणखीन एक मनात प्रश्न होता की जसं बाळाला आवश्यक झोप आहे 16 ते 18 तासाची, हां वयानुसार प्रत्येक माणसाला त्याच्या शरीरानुसार हां. त्याच्या व्याधीनुसार झोप ही आवश्यक असते. खूप आवश्यक आहे. मग ज्यावेळेला आपण तरुण अवस्थेत असतो हां आणि योग्य आपला जर आहार असेल, काही व्याधी नसतील तर कमीत कमी 8 तासाची झोप पुरेशी आहे. हो पण आता वर्कआउट करताना मला लक्षात आलं की तुम्ही 4:30 वाजल्यापासून पहाटे 4:30 ते 8:30 पर्यंत वर्कआउट घेता. हो मग हा 4 तास त्यांचा वर्कआउटचा. समजा एखादा नोकरदार असेल हां. तुमच्या अकॅडमीमध्ये, हम्म. तो पुन्हा त्यानंतर जेवण खाण करेल आणि आपल्या कामाला जाईल हो आणि संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत काम करेल. हां त्यानंतर म्हणजे त्याची जी झोप आहे हां ती 4:30 पासून तुटली जाणार बरोबर. ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत. हो त्यानंतर तो जेवेल आणि मग झोपण्याची वेळ समजा बाकीची काही कामं असतील तरी उरकून 11 वाजेपर्यंत जर त्याला झोपायला वेळ लागत असेल तर 11 ते 4 हम्म. किंवा 10 ते 4 झोप अपुरी होते. मग अशा जे कोण लोक नोकरदार आपल्या अकॅडमीमध्ये असतील आणि झोपेचं जर नियोजन करायचं म्हटलं, कारण जेवढा आपण व्यायाम करतो त्या प्रमाणात पुरेशी झोप पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागेल? आता तुमचं जॉब नसल्यामुळे एखादी व्यक्ती दुपारीची झोप घेऊ शकतो. बरोबर बरोबर. मग अशा लोकांच्यासाठी झोपेचं सुद्धा यामध्ये खूप गरज आहे, झोपेची गरज आहे. ती कशी पाळायची? त्यांना सर मी वर्कआउट काढून देतोय आणि संध्याकाळचं वर्कआउट प्लॅन देतोय. वर्कआउट तुम्ही झाल्यानंतर का नाही, तुमचं ऑफिस झाल्यानंतर तुम्ही वर्कआउट करा. आणि तसे खूप जण आहेत माझ्याकडे. आता हॉटेल लाईनमधले सगळे तसेच आहेत, रात्री 12 नंतर झोपतात आणि त्यांचं झोप होत नाही. आणि मी पहिला गुगल फॉर्म सगळ्यांना देतोय, आपले टर्म्स कंडिशन सगळे, की वर्कआउट कुठलं कधी चालते किंवा काय नाही. मिनिमम 7 तास झोप असेल तरच आपल्या इथलं वर्कआउट चालतोय. 7 तासापेक्षा कमी झोप असेल तर तुम्हाला चक्कर वगैरे येण्याचे चान्सेस असतात. का तर तुम्ही उठल्यानंतर पहिला बॉडी तुमची झोप मागत असते, झोप अपूर्ण असेल तर. आणि त्यातच तुम्ही वर्कआउट केला की ते अनकॉन्शियस होते, तुम्हाला चक्कर वगैरे येणारच बॉडीत. मग म्हणून का नाही 7 तासापेक्षा झोप ज्यांचं होते का नाही त्यांना आपण तिथं वर्कआउट बोलतोय. काही जण त्याच्यासाठी 7 ते 8 वाजता येतात लास्ट बॅचला. 1 तासच वर्कआउट घेतोय, 1 तास ते 1.25 तास. काही जण लेट झोपतात आणि म्हणजे उठतात 6-6:30 आणि 7 ते 8 येतात. किंवा ज्यांना कधी यायचीच म्हणजे रात्री 12 किंवा जास्त झोप पूर्ण होत नाही त्यांना मी संध्याकाळी वर्कआउट करायला सांगतो. संध्याकाळी वर्कआउट करायचं, सकाळी उशिरा उठून 1 तास यायचं. तसं कर. याचा अर्थ काय की सकाळी नाही, संध्याकाळीच मग त्यांना. संध्याकाळीच का तर परत 8-8:30ला जाणारे खूप जण आहेत असतात. होय. हां. मग रात्री कधी जर 12ला झोपले तर 6:00 उठतात आणि कधी 1 तास वर्कआउट करणार कधी आणि आवरून जाणार कधी, असा प्रॉब्लेम होते. मग संध्याकाळी 5ला वगैरे येतात. काही जणांना पहिला त्यांचं बसून वेळेचे मॅनेजमेंट बनवतोय. काही जण असे आहेत की काही पण काम नाही पण मोबाईल घेऊन कधी 2-2, 3-3 तास रात्री बसतात. त्याचं ते पण प्रमाण आम्ही कमी करायला पाहिजे. का तर काय किती दिवस असं स्लोअर करत बसणार आहे आपण, वेळ घालवणार आहे. 4-4 तास कधी काही जण मला वेळच मिळत नाही म्हणतात व्यायाम करायला, मला वेळच नाही म्हणतात अजिबात. मग ज्यांना वेळच नाही म्हणतो मी त्याला प्रश्न एकच विचारतो की तुला एवढं काम आहे वेळच नाही तर असं कधी झालंय काय की 4 दिवस झाले मी जेवून मला वेळच मिळाला नाही जेवायला पण. मग जेवायला वेळ काढतोय आपण, व्यायामला पण काढलं पाहिजे ना.
जर प्रत्येकाचा मोबाईल आपण स्क्रीन टाईम बघितला तर काही 4-4, 5-5 तास सर्वांच वेळा लागले. मग ते प्रमाण कुठं तर कमी करायचा प्रयत्न करावा लागला आहे आता. असं आहे. आता आमच्या शाळेमध्ये मुलांचा आम्ही BMI दर वर्षातनं 3 वेळा काढतोय, 3 महिन्यातून एकदा. तर मुलांचा BMI मेंटेन आहे. हां. काही मुलांचा थोडासा 1-2 विद्यार्थ्यांचा असेल हां. थोडासा अगदी नॉर्मल हाय आहे. तर सर्वच मुलांच्या बाबतीत शाळेतलं शिक्षण, घरातला अभ्यास आणि त्या जोडीला व्यायामाच्या बाबतीत आपण विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करावं? सध्या तरी कसं आहे, तुमचं वजन वाढून ह्यासाठी तुम्ही काही बाहेरचे प्रोडक्ट पूर्ण टाळले पाहिजेत. बिस्किट खाल्लं नसलं पाहिजे, बाहेरचे बेकरी प्रोडक्ट पूर्ण टाळायचे. घरचं तुम्ही एखादं भाकरी चपाती जास्त खावा, काही प्रॉब्लेम नाही. पण बाहेरचे प्रोडक्ट बिस्किट वगैरे आपल्या शरीरासाठी मैद्याचे पदार्थ खूप वाईट आहेत. आता प्रॉब्लेम काय येणार नाही, पण पुढं तुमचं स्ट्रेंथ लॉस होणार. जे आधीच्या पोरांचं स्ट्रेंथ असायचं ते स्ट्रेंथ आत्ताच्या पोरांच्यामध्ये खूप कमी आहे. ते तुम्ही टाळलं पाहिजे. गोडचं प्रमाण पूर्ण टाळलं पाहिजे. गोड तुम्ही जर टाळला पूर्ण तर आपले क्रेविंग्स कमी होतात, म्हणजे इच्छाशक्ती कमी होते खाण्याची. गोड तुम्ही खाल्ला का नाही, भूक लागली नसेल तरी पण आपल्याला खायची दुसरी इच्छा होत असते. म्हणून का नाही आपण गोड पूर्ण बंद केलं पाहिजे. शरीराला 28 ग्रॅम का नाही शुगरसुद्धा गरजेचंच आहे, पण ते व्हाईट शुगर नाही. आपल्याला प्रत्येक फूडमधनं का नाही नॅचरल शुगर हे मिळत असतंय. भाकरीमधनं मिळते, चपातीमधनं मिळते किंवा फ्रूट्समधनं मिळते. तुम्ही फ्रूट्स वगैरे खायला सवय लावून घेतलं पाहिजे. जेवढं फ्रूट्स वगैरे खायचं तेवढं शरीरासाठी आपल्याला चांगलं आहे. बाहेरचे प्रोडक्ट शक्यतो खायचंच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सरांनी हेल्थ इज वेल्थ मगाशी सांगितले होते, ते सध्या खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे माझ्याकडे असे लोक आहेत की नाही, कुठल्याही असं म्हणजे प्रत्येक कॅटेगरीतले प्रत्येक व्यवसायातले लोक आहेत. पेट्रोल पंपावर काम करण्यापासून तहसीलदारपर्यंत हे सगळ्या कॅटेगरीतले लोक माझ्याकडे आहेत. जवळजवळ 40 डॉक्टर आहेत. परवा आपल्या कार्यक्रमाला अभिजित माने सर ते सुद्धा आलते. मी लेट आले होते कधी मी, ते सुद्धा आपल्याकडे कन्सल्टिंग येतात. किंवा म्युझिशियन होते प्रकाश रत्नाकर सर, ते म्हणजे प्रत्येक कॅटेगरीतले आहेत. शिक्षक आहेत भरपूर. परत डॉक्टर म्हणजे संजीवनी हॉस्पिटलचे जैन सर, प्रवीण जैन सर असे सुद्धा खूप जणांना पाठवतात किंवा आपल्याकडे असतात. मग हे त्यांचंसुद्धा हे म्हणणं आहे की आपण का नाही नुसता पैसा म्हणजे सगळं नाही आहे, आपण पैसे भरपूर मिळवू, पण सध्या हेल्थ काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण का नाही भरपूर पैसे मिळवल्यात, पण ते त्याचा उपभोग घेण्यासाठी तुम्ही जिवंत पाहिजे हे महत्त्वाचं आहे. शरीर खूप जण असे आहेत माझ्याकडे का नाही, आता 50 वय आहेत पण त्यांना का नाही इथं दुखलं तिथं दुखलं असं प्रॉब्लेम आहेत. आणि गाडी 50 लाखाची घेऊन येतात, त्याचा उपभोग ड्रायव्हर घेतोय, त्यांना सुद्धा घ्यायला हे नाही म्हणजे चल नाही. त्याशिवाय तुमचं अंबानीच्याकडे काय पैसा कमी नाही, पण तिने पण कष्टच घेतले कमी करायला. ह्या गोष्टीला कसं आहे, कष्टाशिवाय पर्यायच नाही. तुम्ही याला का नाही किती पैसे देऊन का नाही शॉर्टकट काय नाही. ह्या गोष्टी कष्ट हे करायलाच लागणार आहे. म्हणून तुम्ही कंटिन्यू सातत्यानं जसं का नाही आपण का नाही ठरवतोय आपलं दिवसभराचं काय काम करायचं किंवा काय आपलं काम ठरलेलं असते, त्या हिशोबानं का नाही आपण का नाही व्यायामसुद्धा करायचं. हे 1 तास आपलं का नाही बाजूला काढून ठेवलं पाहिजे. गावाला माहीत असलं पाहिजे ह्या टायमिंगला हिचं ऑफिस असते का नाही, तसं ह्या टायमिंगला हे वर्कआउटला असते, आपल्याला भेटणार नाही अशी सवय गावाला आपण लावली पाहिजे. आपण तेवढी वेळ त्याला दिलंच पाहिजे. वेळ आपण वाया जाऊ द्यायचं नाही. पुस्तक वाचायची सवय लावून घ्या. एखादं पुस्तक वाचायचं घ्यायचं. पुस्तक वाचायचं सध्या सवय खूप कमी जाणार नाही. मला आधी नव्हतंच पूर्ण, तर मध्ये सवय लागली मला की ते एक पान वाचत गेलो की ते कधी पुस्तक वाचून संपवेन अशी इच्छा व्हायला लागली. मग वाचनातनं तुम्हाला खूप शिकायला मिळते. म्हणजे सध्या जनरल नॉलेज तुम्ही बाहेर पडण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी जनरल नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जे पण करणार व्यवसाय त्यात तुम्ही 100% वेळ देऊन 100% परफेक्टच करायचं हे ठरवूनच त्यात उतरलं पाहिजे. आपलं गोल्स महत्त्वाचे आहेत. आता त्यात सध्या प्रॉब्लेम काही जणांचं कसं आहे, एक इच्छा एक शक्ती एक वेगळी असते, ड्रीम वेगळे आपले स्वप्न आणि गोल्स ह्या तिन्हीमध्ये फरक आहे. इच्छाशक्ती म्हणजे आता समजा मला का नाही फक्त घर बांधायचं हे एक इच्छाशक्ती. इच्छा झाली. स्वप्न म्हणजे काय, मला घर असंच पाहिजे, त्याचं एक चित्र तुमच्या डोक्यात पाहिजे की असं असं घर पाहिजे मला, त्याचं कलर असं पाहिजे किंवा आपण असं बेडरूम पाहिजे किंवा असं टॉयलेट पाहिजे आपण किंवा असं हॉल पाहिजे, त्याचं एक चित्र डोक्यात असते. ते आपलं ड्रीम झालं. इच्छाशक्ती म्हणजे नुसताच पाहिजे. ड्रीम म्हणजे असं असं पाहिजे किंवा गाडी पाहिजे असेल तर ह्या कलरची पाहिजे हे पाहिजे. आणि गोल्स म्हणजे काय, ह्या तारखेपर्यंत मला पाहिजे म्हणजे पाहिजे, ध्येय त्याचं ध्येय. ह्या टार्गेट आपण ह्या तारखेपर्यंत आपण अचिव्हमेंट ठरवायचं.
त्या तारखेपर्यंत आपल्याला ते अचीव करायचं आहे, त्याच्या मागं तुम्ही लागणार. तुम्ही जोपर्यंत डेट ठरवत नाही तोपर्यंत ते मिळवू शकत नाही तुम्ही. असं आहे. तुम्ही ज्यावेळी डेट ठरवता आणि त्याच्या मागं लागता त्यावेळेस तुम्ही ते मिळवलेलं असता, फक्त मधली प्रोसेसच आहे म्हणून समजा. त्या ध्येयाप्रती पोचण्यासाठीचं कष्ट. गोल्स असल्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. आता आपल्या इथं पण कधी नुसता आम्ही पहिला गोल्स सेट करतोय, तो किती किलो कमी करायचा आहे, किती तारखेपर्यंत करायचं आहे, तर ते त्यावेळी सातत्यानं करतात, नाही तर नाही करत. नुसतं वजन कमी करायचं किती वर्षात काय नाही. काही जण 8-8 वर्ष झालं जिममध्ये करतात, कधी विचारलं की फॅटस लॉस करायला म्हणतात. मग ते बाकीच्यांसारखं 8 वर्ष करायचं आहे काय, तुला हे विषय संपवायचा आहे, हा विषय. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी आपल्याला या निमित्तानं प्रवीण मिरजे साहेबांच्याकडून समजलेल्या आहेत. व्यायामाचं महत्त्व, त्यांना आलेल्या अडचणीतून त्यांनी व्यायामाचं महत्त्व जाणून घेतलं आणि स्वतः आचरणात आणलं आणि मग इतरांना त्यांनी सांगितलं. त्यामुळं हा दृष्टा माणूस आहे, ध्येयावर काम करणारा माणूस आहे. नुसतीच इच्छाशक्ती बाळगणं आणि ध्येयापर्यंत जाणं ह्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळं आपण विद्यार्थी दशेमध्ये इच्छा बाळगायच्याच आहेत आणि त्या इच्छा पूर्ण कशा करता येतील, ध्येयापर्यंत आपल्याला कसं पोचता येईल, याचं एक आदर्श उदाहरण आपल्याच गावचे सुपुत्र म्हणजे प्रवीण मिरजे साहेब. व्यायाम असो, शिक्षण असो, ज्ञान असो, कोणतीही गोष्ट आपल्याला जर घ्यायची असेल तर आपण त्या ध्येयापर्यंत पोचलं पाहिजे. हाच एक अनमोल ठेवा या ठिकाणी आपल्याला या ग्रेट बेटच्या माध्यमातून मिळालेला आहे. मी शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं तेलवेकर सर आणि सर्व विद्यार्थिनींच्याकडून मी प्रवीण मिरजे साहेब या ठिकाणी आले. त्यांनी आपल्याला सर्वांना आपली ही ग्रेट भेट, स्वतःचे स्वानुभव सांगितला. याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.